सोमवार दिनांक 15 मार्च रोजी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 2 वाजता एक फोन आला। समोरील व्यक्ती म्हणाला, साहेब मी गुंजाळ नाका राहुरी फॅक्टरी येथून विशाल गीताराम गीते बोलतोय। आमच्या पोल्ट्री फार्मच्या शेजारी एका 20 ते 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह पडला आहे, तुम्ही लवकर या। ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्या ठिकाणी त्यांना अंदाजे 18 ते 20 वर्ष वय असलेल्या एका अनोळखी स्त्रीचा मृतदेह पाळत्या अवस्थेत पडलेला होता। तिच्या डोक्यात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने दगड घालून तिचा खून केल्याची खात्री झाली। डोके ठेचलेले असल्याने तिचा चेहरा रक्ताळलेला होता। अहिल्यानगर येथून डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट स्क्वॉड, फॉरेन्सिक लॅबच्या टीमला पाचारण करण्यात आले। पोलीस पथकाने या घटनेची माहिती घेतली आणि परिसरातील सर्व CCTV फुटेज चेक केले। पोलिसांनी मयताची ओळख पटवण्यासाठी मयताचे कपडे, हातावर शीतल हे गोंदलेले सर्व नमूद करून व्हॉट्सअपद्वारे पोलीस पथकाला पाठवले। CCTV फुटेजमध्ये पोलिसांना एक संशयित मिळाला। त्याला ताब्यात घेतले। त्याचे नाव होते ज्ञानेश्वर गायकवाड। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली। ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। ज्ञानेश्वर गायकवाडने त्या तरुणीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव या छोट्या गावात ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड हा तरुण राहत होता। ज्ञानेश्वर नावाला कलंक लावणारे त्याचे कृत्य होते। किरकोळ कारणावरून मारामाऱ्या करणे, महिला मुलींची छेड काढणे असे त्याचे उद्योग सुरू होते। मिसरूडही फुटण्याआधी त्याने गावात धुमाकूळ घातला। त्याच्या गैरकृत्यामुळे गावात तो चांगलाच बदनाम झाला होता। त्याच्या आईवडिलांना जगणे नकोशे झाले होते। इतका त्याने ताप दिल्यामुळे त्यांनी त्याला गावातून बाहेर कुठेतरी पाठवण्याचे ठरवले। त्याच्या मामाचे गाव बीड जिल्ह्यातील शिरूर कासार आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरला मामाच्या गावी पाठवण्याचे त्यांनी ठरवले। तो मामाच्या गावी जाऊन राहू लागला। त्यानंतर त्याचे लग्न झाले आणि 2019 पासून तो आई बायको यांच्यासह शिरूर कासारला राहू लागला। त्याचे वडील भातकुडगाव येथे राहत होते। ज्ञानेश्वर मामाच्या गावी राहत होता तरी त्याचा संपर्क गावातील मित्रांबरोबर कायम होता। तो काही ना काही निमित्ताने मित्रांना म्हणजे साथीदारांना भेटत होता। यामध्ये केतन संतोष लोमटे त्याचा जिवलग मित्र होता। त्याचे शिक्षण BSc पर्यंत झाले असले तरी तोही संगतीने बिघडलेला होता। ज्ञानेश्वर बरोबर गैरकृत्य करण्यात तो साथ देत होता। याशिवाय पाथर्डी येथील आनंदनगरमधील धीरज माडकर हाही ज्ञानेश्वरचा मित्र होता। तो मजुरी करतो। उपद्व्यापी ज्ञानेश्वरच्या उचापती काही कमी झाल्या नव्हत्या। संसार बायको असली तरी त्याचे बाहेरचे धंदे सुरूच होते। तो सोशल मीडियावरही फुशारक्या मारत होता। वयाने लहान असल्याने त्याने स्वतःबद्दलची खरी माहिती लपवून ठेवत सोशल मीडियावर फेक अकाउंट सुरू केले होते। त्यातून त्याने काही तरुणीवर प्रेमाचे जाळे टाकण्याचा प्रयत्न केला होता। पण आभासी जगात तरुणी जरा जपूनच पावले टाकत असतात, त्यामुळे त्याच्या जाळ्यात कुणी सापडले नव्हते। पण दुर्दैवाने त्याच्याशी शीतल भामरे या तरुणीची संपर्क झाला। 20 पार केलेली मूळची दिंडोरी येथील ही तरुणी फसतच आली। तिचे पहिले लग्न नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील चेतन रौंदळ याच्याशी झाले होते। त्याच्यापासून तिला दर्शन नावाचा मुलगा होता। पण काही दिवसातच तिचे नवऱ्याबरोबर वाद होऊ लागले। काही दिवस कसेबसे काढले, अखेरीस तिने नवऱ्याला सोडले। नवरा सोडलेली शीतल नाशिक शहरात राहणाऱ्या पप्पू उर्फ आप्पा भामरे याच्या संपर्कात आली। काही दिवसातच दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। ती आता भामरे बरोबर राहू लागली। त्यापासून तिला 2 मुली झाल्या। पण 2-3 वर्षात तिचे त्याच्याशी पटेना। दोघात नेहमी वादावादी होऊ लागली, त्यामुळे तिने भामरेलाही सोडले। तिच्या 2 मुलींपैकी एक मुलगी तिच्या बहिणीकडे तर एक आईकडे ठेवली होती। तीही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती। फेसबुकवर तिला ज्ञानेश्वर भेटला। दोघांची मैत्री झाली। पाहता पाहता त्यांचे सूत जुळले। प्रेमाच्या शपथा घेतल्या। अखेरीस भामरेला सोडून ती ज्ञानेश्वर बरोबर पळून गेली। या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल आहे। शीतलचा पहिला नवरा रौंदळ शेती काम करतो।
दुसरा भामरे हमाली करतो. आता तिसरा ज्ञानेश्वर गायकवाड हा सलूनचे काम करतो. शीतल आणि ज्ञानेश्वर हे दोघे जणू लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. काही दिवस त्यांनी मौज मजा केली, पण त्यांचे काही फार काळ पटले नाही. त्या दोघातही भांडणे होऊ लागली. ते दोघे शिरूर कासार येथे राहत असताना तो शीतलच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करू लागला. तेव्हा ती चिडली. तू मला नवऱ्याच्या घरी सोड, असे तिने त्याला सुनावले. याचा ज्ञानेश्वरला राग आला. ती त्याला आवडत होती, पण तिचे वागणे मात्र खटकत होते. तिला काही बोलले तर माझ्या नवऱ्याकडे नेऊन सोड असे ती सांगत होती. त्यामुळे तो वैतागला होता. तिने नाशिकला नवऱ्याकडे सोड असा तगादा लावल्याने त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. तो तिला घेऊन घरातून बाहेर पडला. त्यावेळी त्याने मित्र केतन लोमटे याला सोबत घेण्याचे ठरवले. ज्ञानेश्वर शीतलला हिरो होंडा मोटरसायकलवरून नाशिकला घेऊन निघाला. वाटेत भातकुडगाव येथे त्याने केतनला सोबत घेतले. तेथून ते तिघे नाशिककडे निघाले. त्यांच्यात रावडीजवळ पुन्हा भांडण झाले. त्यावेळी चिडलेल्या शीतलने ज्ञानेश्वरच्या थोबाडीत मारली. तिने हात उचलल्याचा ज्ञानेश्वरला राग आला, पण राग मनात दाबून ठेवत त्याने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. पण त्यांचे भांडण मिटले नव्हते. राहुरी ते रावडी फॅक्टरीच्या दरम्यान त्यांचे पुन्हा जोरदार भांडण झाले. तेव्हा ज्ञानेश्वरने शीतलचा गळा दाबला. ती तडफडू लागली तरी त्याने तिला सोडले नाही. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. ती जमिनीवर पालथी पडल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले. इतकेच नाही तर तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा छिन्न विछिन्न केला. रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास त्याने हे कृत्य केले. तो जसा आला तसाच परत गावी परत गेला. तो शिरूर कासारला पोहोचला. नंतर तो काही झालेच नाही अशा आविर्भावात आपले सलूनचे दुकान उघडून तो व्यवसाय करत होता. त्याने केलेला गुन्हा उघड झाला होता. सोमवार दिनांक 15 मार्च रोजी पोलिसांना खबर मिळाली की एका 20 ते 22 वर्षीय महिलेची बॉडी रस्त्याला पडली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि CCTV फुटेज चेक केले. तेव्हा CCTV फुटेजमध्ये पोलिसांना त्यांची गाडी दिसली आणि त्या संशयावरून पोलिसांनी गायकवाडला अटक केली. ज्ञानेश्वर गायकवाड याने शीतलचा स्कार्फ, पर्स व त्याच्या अंगावरील रक्त लागलेले कपडे त्याच्या घराच्या छतावर जाऊन जाळून टाकले. दुसरा संशयित केतन लोमटे याने ही गुन्ह्याची कबुली दिली. त्याने त्याचे कपडे, पायातील बूट घरातून काढून दिले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.